तुमचा एखादा मित्र किंवा खास व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करते आणि तुम्ही ते बघण्याच्या आधीच ते डिलीट फॉर एव्हरीवन करून टाकते. मग तुमच्या डोक्याला विचार येतो, नक्की यांनी काय मेसेज केला असावा, आणि हाच विचार करून करून आपल्या डोक्याचा शॉर्ट होतोय. आणि यासाठी मी तुमच्यासाठी एक ट्रिक आणलेली आहे, ज्यामुळे तुम्ही ते डिलीट झालेले मेसेज सुद्धा बघू शकताय. आणि यासाठी तुम्हाला कोणते थर्ड पार्टी ऍपची गरज नाहीये. तुम्हाला फक्त इथं तुमच्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये एक सेटिंग करावी लागेल. चला तर मग जाऊया पहिला आपण आपल्या सेटिंग मध्ये. खाली स्क्रोल करा. इथं तुम्हाला नोटिफिकेशन अँड क्विक सेटिंग भेटेल, त्यामध्ये जावा. तिथंच तुम्ही खाली जावा. तुम्हाला तिथं मोर सेटिंग दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. तिथंच तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्री दिसेल, तिथं क्लिक करा आणि हे ऑन करा. इथंच तुम्हाला तुमचे जे डिलीट झालेले मेसेज आहेत, जे डिलीट फॉर एव्हरीवन करतात, ते तुम्हाला इथं मेसेज दिसतील. आता याचा प्रूफ म्हणून तुम्हाला मी तुम्हाला एक ट्रायल करून दाखवतो. माझ्या मित्राला मला मेसेज पाठवायला सांगतो. जसं की तुम्ही बघू शकता, आपल्याला माझ्या मित्रानं मेसेज केलेला आहे. आता त्याला मी तो डिलीट फॉर एव्हरीवन करायला सांगतो. आता आपण बघूया, व्हॉट्सअप उघडून दाखवतो तुम्हाला. पहिला चेक करा, हा बघा डिलीट फॉर एव्हरीवन झालेला आहे. आता हाच तुम्हाला मेसेज कुठं बघायला भेटेल, तर आपण मगाशी गेलो तिथंच नोटिफिकेशन मध्ये, मोर सेटिंग मध्ये आणि नोटिफिकेशन हिस्ट्री, इथं तुम्हाला हा मेसेज दिसेल. लगेच जाऊन ही सेटिंग तुम्ही चालू करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे मेसेज दिसायला सुरुवात होईल. आणि हा, जर तुमच्याकडे दुसरा मोबाईल असेल आणि तुम्हाला जर ही सेटिंग हुडकायला जर आवड जात असेल, तर तुम्ही डायरेक्ट वरती सर्च बार मध्ये पण सर्च करू शकता नोटिफिकेशन हिस्ट्री. इथं पण तुम्हाला ती डायरेक्ट सेटिंग दिसून जाईल. आणि काही अडचण आलीच तर कमेंट बॉक्स उघडाच आहे, तिथं तुम्ही विचारू शकता. मग कशी वाटली ही ट्रिक? आवडली असली तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.